नाही, एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपलं MS डिपार्टमेंट आहे, त्या माध्यमातून आपण या ठिकाणी बाह्यसेवा म्हणजे आउटसोर्स आपण ज्याला बोलतो बाह्यसेवा तत्वावर, आउटसोर्सच्या तत्वावरती आपला MS डिपार्टमेंटचा निधी संकेतांक आहे, जो आपण आत्तापर्यंत वापरला नाही. मी अगदी ऑफिशियल त्या पद्धतीने पत्र देऊन त्यांना सांगितलं की हा जर बाह्यसेवा तत्वावरती जर आपला आउटसोर्स असेल तर आपण अगदी या ठिकाणी पत्र देऊन म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा वापर का केला जात नाही आहे, तर आपण त्या ठिकाणी माझ्याबरोबर तेवढं 24 तास काम करणाऱ्या माझ्या CVS सचिवाला त्या अनुषंगाने त्या आउटसोर्सच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. त्याची मी पूर्ण माहिती घेतली, मी अधिकाऱ्यांशी बोलले आणि मगच मी ते पत्र दिलं. आत्तापर्यंत तो का वापरला गेला नाही, कुठल्या पद्धतीने ह्या उभाटाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या स्वीय सचिवांना पगार दिला ह्याची सगळी माहिती पण मी घेतलेली आहे. पण माझ्या काही दालनामध्ये कॉन्ट्रॅक्टर फिरत नाही, त्यावेळी बरेच कॉन्ट्रॅक्टर फिरत होते, त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी केलं असेल. पण मी अगदी ऑफिशियलरित्या या ठिकाणी निधी संकेतांक उपलब्ध असताना आउटसोर्सच्या माध्यमातून मी ते पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी त्याची मागणी केलेली आहे. नाही, 50,000चं मानधन मिळावं अशी काही मी मागणी नाही आहे. 50,000चं महिन्याला येऊ शकतं, त्याच्यामधून ज्या माझी जी स्वीय सचिव आहे तिला किती देणार ते संपूर्ण अधिकार आयुक्तांना आहेत. नगरसेवकांचं मानधन आणि हिचंही जे मानधन आहे, जोपर्यंत मी महापौर आहे तोपर्यंत तिचं मानधन असणार. सल्लागार म्हणून आपण तसं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सल्लागारांना पण आपण आउटसोर्सच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपण फीस देत असतो. तर महापौर असेपर्यंत त्यांना जो हा निधी संकेतांक याची माहिती घेतल्यावरती मला कळालं हा वापरला गेला नाही, तर हा आपण वापरू शकतो काय अगदी ऑफिशियलरित्या. त्याच्यावरती 50,000 दिलेले आहे, त्या 50,000मधली किती पगार त्या मानधन, पगार नाही म्हणता येणार, मानधन म्हणून स्वीय सचिवाला देता येईल, तो अधिकार आयुक्तांचा आहे आणि अधिकार त्या पद्धतीने आयुक्त ठरवतील. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ह्याचा अधिकार आयुक्तांना आहे. जरी तो 50,000 दिला असेल तर 50,000 द्यावा, 40,000 द्यावा, 30,000 द्यावा की 25,000 द्यावा, तो आयुक्तांचा अधिकार आहे. एकदा तो ठराव पास झाल्यानंतर आयुक्त त्या बाबतीत ठरवतील. नाही, मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आता हा पेपरच दाखवते. हा निधी संकेतांक आहे, हा मी इथे पेपर काढलेला आहे. या निधी संकेताच्या अनुषंगाने हा जो आउटसोर्स असतो त्या आउटसोर्सच्या माध्यमातून महापौरांना तो अधिकार असतो. त्यांच्याबरोबर आता ह्या ठिकाणी जे आपले PS आहेत, पर्सनल सेक्रेटरी, ज्या 2 आपल्या आहेत, एकतर आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या भरती प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे अपुरा आपल्याला या ठिकाणची सगळी व्यवस्था मिळते आणि महापौरांचं काम हे जास्त असल्यामुळे कंटिन्यू 24 तास माझ्याबरोबर माझी जी स्वीय सचिव विनीता राव ह्या कंटिन्यू माझ्याबरोबर काम करतात, पूर्ण डायरी हँडल करतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावरती वेगवेगळे काही कार्यक्रम्स माझ्याबरोबर ते असतात. इकडच्या ज्या 2 PS आहेत त्या ऑफिसमध्ये काम करतात. एक PS मला माझ्याबरोबर कंटिन्यू त्या ठिकाणी असतात, जे माझी डायरी मेंटेन करतात. PRO डिपार्टमेंटचे आहेत, प्रोटोकॉल डिपार्टमेंटचे आहेत. त्यामुळे महापौरांचा हा व्याप मोठा असतो. बऱ्याच लोकांच्या मागण्या असतात, विविध कार्यक्रम असतात, काही उपक्रम असतात. ह्या सगळ्या गोष्टी डायरीमध्ये नोंद कराव्या लागतात, संपूर्ण पाठपुरावा करावा लागतो, बोलावं लागतं. अशा पद्धतीचं कामकाज असताना या ठिकाणी मी जेव्हा माहिती घेतली MS डिपार्टमेंटच्या माध्यमातून, तो हा आउटसोर्स असल्यामुळे आपण या निधी संकेतांकमधून हा आउटसोर्सची मागणी आपण महापौर करू शकतात. नाही, 24 तास मी माझ्या मुंबईकरांसाठी कंटिन्यू मी सेवेमध्येच आहेत. मी या ठिकाणी काम करत असते, काही ठिकाणी व्हिजिट देत असते, काही ठिकाणी कार्यक्रमाला जात असते, काही ठिकाणी कार्यक्रम सगळे जे जनरेशनचे असतात, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रमामध्ये मी उपलब्धच असते. काही ठिकाणी मला जर ह्या जुहू चौपाटीची पण माझी व्हिजिट आहे तीही मी करणार आहे.
परंतु गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलूनसुद्धा दाखवलं नाही. पण आता ठीक आहे, हरकत नाही. तर किशोरी पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का, आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा. असंही आपण लोकप्रतिनिधी आहोत, या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलेलो आहेत. मी स्वतः माझ्या बंगल्यामध्ये 5.5 महिन्यानंतर गेली, मी गेलीसुद्धा नाही एवढं लवकर. तर ह्या आणि असंही बंगल्यामध्ये जाऊनसुद्धा सकाळी जाऊन संध्याकाळी मी जाते, त्यामुळे दिवसभर मी या आपल्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये असते. तर किशोरी पेडणेकरला माझाच आता हा प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही बंगला मागता, पण आज ह्या सर्व जे म्हणजे किशोरी पेडणेकर ह्यांनाही ती गाडी आहे आणि बाकीच्या सर्व कमिटी चेअरमॅनला पण ती गाडी आहे, आणि त्या गाडीच्या माध्यमातून अशी सगळ्यांची तक्रार होती की पाठीचा त्रास होतोय त्याच्यातून. ही गाडी देण्याच्या ऐवजी दुसरी गाडी द्यावी जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आहे पालिकेमध्ये, तेवढी माफक मागणी फक्त या ठिकाणी आपल्या सगळ्या चेअरमॅननी सभागृह नेत्यांनी या ठिकाणी केली होती. पण त्यांना बंगला चालतो पण महानगरपालिकेची गाडी चालत नाही. नाही, या गाड्या वापरल्यानंतरच आपल्याला कळतं. विषय एवढाच आहे की ठीक आहे, वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी फक्त मागणी केली की आम्हाला ह्याऐवजी दुसरी मिळेल काय, कारण हे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. तर ही गाडी तुम्हाला नको असेल तर आपण दुसरी गाडी देऊ शकतो असं त्याच्यामध्ये. किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे. आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता, म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे. तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा. तुम्हाला आता ह्या माध्यमातून मी मागची पण आठवण करून देते, इतका मोठा आपण चेंबूरच्या घटनेवरती आपण त्याच्यावरती वक्तव्य करणार होतो, परंतु त्यांना एक साधा जो मी अर्जंट बिझनेस घेतला त्याच्यामध्ये भांडूपची स्मशानभूमी होती किंवा एक 6 मीटरची आरेल होती, त्याच्यावरती जर ही लोक पोलिंग मागू शकतात. आता स्मशानभूमी ह्याच्यामध्ये त्यांना काय फायदा दिसतो मला माहीत नाही, पण स्मशानभूमीवरती पण ही लोक पोलिंग मागतात आणि सभागृहाचा त्याग करतात. पण तेच चेंबूरची जी घटना झाली ज्यामध्ये त्या छोट्या बाळाचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन निधन झाला, पण त्याच्यावरती ह्यांना ती चर्चा करणं योग्य वाटली नाही. तर आता कसं आहे, त्या ठिकाणी मी नव्हते, मला माहितीच नाही. आता किशोरीताईंचे माझ्याकडे फोन आहेत, मी येऊ शकत नाही, ही मीटिंग तुम्ही करून घ्या. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्यात की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावरती दुसरं बोलतात. त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते सांगितलं की उपमहापौरांना पण द्या आणि मला सुद्धा द्या. या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्षनेता आहे, मला सुद्धा एवढंच काय. तर ह्या ठिकाणी जे काय बसवलं आहे माझ्याकडे, जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली. तर ह्या पद्धतीने जी गोष्ट महापौरांना मिळते ती गोष्ट त्यांना पाहिजे असते. तर त्यामुळे त्यांचा हव्यास दिसतो या ठिकाणी. म्हणजे त्यांना या ठिकाणी मुंबईकरांचं काम करण्यापेक्षा मला बंगला मिळाला पाहिजे, मला मेटल डिटेक्टर मिळालं पाहिजे, मला गाडी मलाही मिळाली पाहिजे, ह्यांना मिळते तर मलाही मिळाली पाहिजे, या आपल्या हव्यास त्या बाजूला ठेवून फक्त विरोधी पक्षनेता म्हणून मला काहीतरी बोलायला पाहिजे या मीडियासमोर, असा त्यांचा प्रयत्न. किती महिन्यांपूर्वी बंगल्याचं किशोरी पेडणेकरांनी बंगल्याचं पत्र दिलं मला माहीत नाही, पण किशोरी पेडणेकरांनी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे.
नाही, बरोबर बोलतंय. हीच तर शोकांतिका आहे ना. हे आम्ही करत नाही आहोत. या ठिकाणी आम्ही जे बसलोय, या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे जे आम्ही नगरसेवक इथे बसलोय, आम्ही फक्त काम करतोय. तुमच्याकडे येण्यापूर्वी मी दिव्यांगांची पण या ठिकाणी दालनामध्ये मीटिंग घेतली. त्यांना घर कसं मिळणार, त्यांचा उदरनिर्वाह निधी सुरू करून देते. त्याचबरोबर त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे किंवा काही काढायचं असेल तर त्यासाठी त्यांना एक, जसं त्यांना UDID कार्ड असतं त्याच पद्धतीने कार्ड आम्ही प्रोव्हाइड करण्याचा विचार करतोय. खरं आम्ही या ठिकाणी काम करतोय. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी कंटिन्यू काम करतात आहे. नॉनस्टॉप मीटिंग आता माझ्या दालनामध्ये सगळ्या मुंबईकरांसाठी चालू आहे. परंतु त्याचवेळी या तिकडे बसून मला गाडी मिळाली नाही, मला बंगला मिळाला नाही, मला मेटल डिटेक्टर मिळालं नाही. एवढंच काय तर मला सुरक्षा रक्षक पण प्रोव्हाइड करा, याचंसुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे. महापौरांना सुरक्षा रक्षक वाढवले, माझे पण सुरक्षा रक्षक वाढवा. म्हणजे किती हव्यास असावा हे किशोरीताईंच्या स्वभावातून कळतंय. समितीचे अध्यक्ष असतील ते सांगतात की या खड्ड्यांमुळे खरं तर पाठीचा त्रास सुरू होतोय. मुंबईकर आता विचारायला लागले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आम्ही किती त्रास सहन करायचा. आज जर तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि DCM आदरणीय एकनाथराव शिंदे 2014 2020 किलोमीटरचे मुंबईचे रस्ते आपण CC करायला घेतले. त्याच्यामध्ये जवळपास 1700-1800 किलोमीटर आपण कंप्लीट करून हा पावसाळा पूर्ण केल्यानंतर लगेच आपण मार्चपर्यंत जवळपास 250-300 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करतोय. जर आपण ह्या ठिकाणी जे DL आले स्टँडिंगवरती, फर्स्ट टाईम असं झालं, उबाटाच्या काळामध्ये 500 कोटीचे रस्त्याची कामं निघायचे, त्याच्याचबरोबर 500 कोटीचं पॉर्टल्सचं टेंडर निघालं. याच वेळी पहिल्यांदा असं झालं की 40-30 कोटीच्या आसपासचे जे उर्वरित रस्ते त्याच्या पॉर्टल्सचे टेंडर्स निघालेले आहेत. ते पण अजून आपण अप्लाय केलेले नाही. जिथे जिथे आपल्याला मागणी मिळेल तिथे तिथे आपण करतोय. परंतु ही मागणी त्याच्यासाठी नाही आहे. फक्त एवढंच असं म्हणणं होतं या सगळ्या चेअरमॅन ह्यांचं सगळ्यांचं की जी गाडी प्रोव्हाइड केली आहे त्याच्यामुळे कमरेचा, कारण लक्षात घ्या या ठिकाणी काही चेअरमॅन हे दहिसर, कांदिवली, बोरिवलीवरून येतात आहे. जवळपास 1-1.5 तासाचं ट्रॅव्हल करून येतात आहे. आणि त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं जे कांदिवलीचे आमचे सभागृह नेता खणकर साहेब तर ऑलमोस्ट ट्रेननेच ट्रॅव्हल करतात आहे. त्यांनी तर मला वाटतं तिकीट पण तुम्हाला दाखवलं असेल. तर ही अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून ही मागणी केलेली आहे की ही गाडी आहे त्याच्याऐवजी दुसरी द्या. जे पालिकेने ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलंच आहे त्यांच्याकडनं ही मागणी आहे. आपण वेगळी तरतूद किंवा वेगळं त्याच्यावरती आपण टेंडर किंवा हे काढत नाही आहेत. त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेली दुसरी गाडी द्या, ही ठेवा आणि आम्हाला दुसरी घ्या. एवढीच छोटीशी मागणी आहे त्याच्यात. चेंबूरच्या घटनेच्या फेरपरीक्षणाचा अहवाल 12 दिवस झाले, तुम्ही फेरपरीक्षणाचे आदेश दिलेले आहेत. अजूनही फेरपरीक्षण झालेलं नाही, अजूनही नवीन अहवाल सादर झालेला नाही. तुमचा आदेश असताना सुद्धा हे होत आहे. नाही, ह्याच्यावरती पूर्ण चर्चा माझी चालू आहे प्रशासनाबरोबर. ह्याच्यावरती फेर अहवाल येणार. आपण जर पाहिलं की त्या अहवालामध्ये जर रस्ते अधिकारी आणि गार्डन अधिकाऱ्यांना निर्दोष केलं होतं, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल गार्डनचे जे तिकडे अधिकारी होते त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. म्हणजे या आपल्या कॉर्पोरेशनच्या चर्चेनंतर गार्डनच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करून आपण त्यांना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, कंत्राटदारावरती जो तुम्ही 5 लाखाचा आणि 2 लाखाचा सल्लागार तो जो तुम्ही त्यांना दिला होता, तर आम्ही ती सांगितली ती मागणी मोठी, म्हणजे जवळपास मोठा त्याला त्या ठिकाणी निश्चित झाली पाहिजे जबाबदारी आणि त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आजही माझी आहे. एन्क्वायरी चालू आहे. आपण एन्क्वायरी आपल्या कॉर्पोरेशनच्या मीटिंग नंतरच उद्यान अधीक्षक त्या ठिकाणी त्यांना आपण निलंबित केलं. चेंबूर की घटना के बारे में जो कॉरपोरेशन में चर्चा हुई थी उसमें यहाँ के जो विरोधक पूरे हैं, मतलब उद्धव बाळासाहेब ठाकरे की पार्टी, कांग्रेस की पार्टी और मन से पार्टी, उन्होंने सभात्याग किया था. जबकि इतना सेंसिटिव मुद्दा था वो बच्चे के लिए चेंबूर के, मैं इधर मुंबई महानगर पालिका की महापौर होने के कारण भी मैंने उस अहवाल का मैंने विरोध किया था और मैंने कहा था कि उसके ऊपर रिव्यू अहवाल आना चाहिए. तो यही कॉरपोरेशन में अहवाल होने के बाद, चर्चा होने के बाद ही जो चेंबूर के जो उद्यान अधीक्षक के ऑफिसर है उनको हमने निलंबित किया हुआ है. और मैंने उनके वहाँ पे ऐसी भी चर्चा हुई थी, मैंने हमारे जो स्टैंडिंग कमेटी चेयरमैन और सभागृह नेता कि उसके ऊपर जो दंड लगा है कॉन्ट्रैक्टर को वो ज़्यादा होना चाहिए और उसके ऊपर सदोष मनुष्यवध का गुन्हा होना चाहिए. मुंबईतले जे जू बीच आहेत तिथे जो कचरा साठलेला आहे ते बघण्यासाठी वेळ नाही आहे. कोट्यवधी रुपये खर्च जे आहेत ते या सगळ्या कचरा साफ करायला केला जातो. मग हा पैसा गेला कुठे? मनुष्यबळ किंवा जी यंत्रणा लागायला पाहिजे
मी संपूर्ण माहिती घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जवळपास 75-80 वर्कर्स कामगार त्या ठिकाणी काम करतात आहे. रोजचं काम त्या ठिकाणी चालू आहे. पण समुद्र आहे, तो समुद्राच्या लाटांबरोबर प्रत्येक दिवशीचा कचरा हा किनाऱ्यावरती येतच असतो. समुद्रामध्ये ज्या मोठमोठे जहाजं आतमध्ये असतात त्यांचा पण तो जो कचरा असेल मोठ्या क्वांटिटीमध्ये तो पण समुद्रातच फेकला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी काही मुंबईकरच कचरा करतात आहे अशातला काही भाग नाही आहे. तर मुंबईकरांना या ठिकाणी चुकीचं प्रदर्शित करणं हेही चुकीचं होईल. संपूर्ण समुद्रामध्ये आतमध्ये पोटात त्या ठिकाणी काही जहाजाची व्यवस्था असते त्यांच्या माध्यमातून पडलेला कचरा असेल किंवा इतर काही तो कचरा तो लाटेच्या माध्यमातून एव्हरीडे म्हणजे आजही आपण तो क्लीन केला तरी दुसऱ्या दिवशी तो कचरा येणारच आहे. मग आपण त्या ठिकाणी काय केलं आहे, जवळपास 75-80 कर्मचारी आपण त्या ठिकाणी क्लिनिंगसाठी ठेवलेले. आणि त्याचबरोबर मला वाटतं आयुक्तांनी असेल किंवा मी सुद्धा आपण बऱ्याच मुंबईकरांना पण आव्हान केलेले आहे. बऱ्याच काही NGOs त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने काम करतात आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांचं लक्ष झालं माझा त्या ठिकाणी व्हिजिट देण्याचा. मी तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे कारण माझ्याही या ठिकाणी मुंबईकरांचे दिव्यांग असतील, मुंबईकरांचे सफाई कामगार असतील, ह्या सगळ्यांसाठी ह्या ठिकाणी सातत्य प्रशासनाबरोबर मिटिंग घेऊन मी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी करते. हॉस्पिटल आहे ते भाडेतत्वावर द्यायचं ठरवतं. महापालिका डॉक्टर्स आणि कर्मचारी नाही, हा इम्प्रूव्हमेंटचा विषय आहे तर त्यामुळे त्याची पूर्ण माहिती घेऊन मी याची चर्चा करेन. समितीचे अध्यक्ष फार दुरून प्रवास करत असतात, 3-3 तास त्याचे प्रवास करून त्याचा कमरेला त्रास होतो. पण मुंबईकर रोजच जो आहे तो प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतो. समितीच्या अध्यक्षांना जे आहे ती गाडीचा प्रस्ताव केला जातो पण मुंबईकरांच्या कमरेचे हाल जे आहे ते महापालिका घेत नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित झाले. नाही, मुंबईकरांसाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 4.5 वर्षानंतर हे इलेक्शन्स झालेलं आहे. मुंबईकरांनीच या ठिकाणी निवडून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. या कॉर्पोरेशनमध्ये मुंबईचे ट्रस्टी म्हणून आम्ही आज ठिकाणी मुंबईचा आवाज म्हणून आम्ही आज कॉर्पोरेशनमध्ये बसून मुंबईकरांसाठीच बोलतो आहे. पण काही ठिकाणी आपल्याला तातडीने पोचायचं असतं. काही ठिकाणी समजा डिझास्टर काही झालं त्या कमिटी चेअरमॅनला त्या शाळेच्या ठिकाणी, आता शाळेचे कमिटी चेअरमॅन असतील त्यांना त्या ठिकाणी पोचावं लागतं. आरोग्याची कमिटी चेअरमॅन या ठिकाणी बसले आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांना कंप्लेंट्स येतात, लोकांच्या कंप्लेंट्स आमच्या व्हॉट्सअपवर येतात. तर तातडीने आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं म्हणून ही व्यवस्था आहे. बाकी आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. तळागाळातून आम्ही इथे मोठे कार्यकर्ते म्हणून इथे नगरसेवक, महापौर आणि चेअरमॅन झालेले. आजही आम्हाला चालत जाण्याची, बसनी जाण्याची आणि ट्रेननी जाण्याची सवय आहे. नहीं, अभी किशोरी पेडनेकर है ना, उनको क्या है ना 25 साल से उनको वो आदत हो गई सब कुछ लेने की. मुंबई महानगर पालिका की तरफ से जितना भी मिल रहा है वो लेने की आदत हो गई. अब विरोधी बेंच पे जाने के बाद उनके पास सिर्फ गाड़ी बची है. अब उनको सपने आ रहे हैं कि मुझे मुंबई महानगर पालिका की तरफ से जो बंगला मिलता है वो भी चाहिए. फिर उनको लगता है कि ये मेटल डिटेक्टर मेयर के इधर लगा है तो मेरे इधर भी चाहिए. सुरक्षा रक्षक महापौर को है तो मुझे भी चाहिए. ठीक है, डिमांड कर सकते हैं, पालिका का विषय है वो, उनकी पॉलिसी में ये सब चीज़ें बैठती है कि नहीं. लेकिन हम लोग मराठी में बोलते हैं ना, हाव, हर चीज़ को कितना मांगना चाहिए, सामने से नहीं मांगना चाहिए. पालिका की तरफ से जो प्रोवाइड किया जाता है उनके नियम के अनुसार वो ही हमको लेना चाहिए. पालिका, मुंबई महानगर पालिका की तरफ से अगर महापौर को बंगला मिल रहा है तो लिया जाता है. मैंने तो कभी मांगा नहीं. गाड़ी मिलती है तो लिया जाता है. तो ये सब बातें मांगने की चीज़ नहीं है. अगर देते हैं तो यूज़ करना है, नहीं देते तो उसकी डिमांड नहीं होनी चाहिए. लेकिन किशोरी पेडनेकर यहाँ पे हर चीज़ की डिमांड करती है तो उनकी आदत है, वो उसको हम कुछ नहीं कर सकते. आपको लगता है कि मुंबईकरों की सुविधा के बजाय विपक्ष अपनी सुविधा पे व्यस्त दिख रहा है? विपक्ष अपनी सुविधा पे मुझे व्यस्त दिख रहा है क्योंकि उनको अगर वहाँ पे मैंने कॉरपोरेशन में जब विशेष समिति लगा के चेंबूर के अहवाल के बारे में हमने चर्चा करनी थी, लेकिन उनको सिर्फ इंटरेस्ट एक ही में है कि ये जो अर्जेंट बिजनेस आ रहा है, क्योंकि उनकी अंडरस्टैंडिंग नहीं हो रही है किसी में भी. तो उनको अंडरस्टैंडिंग नहीं होने की वजह से वो लोग पैनिक हो चुके हैं. और उनको हर चीज़ में, जैसे 2 विषय तो ऐसे थे, 6 फुट की आरएल थी, बहुत छोटा विषय था, और दूसरा विषय था भांडुप की स्मशान भूमि. अब ऐसे विषय पे ये लोग पोल मांगने लगे. तो मुझे आश्चर्य होता है इस चीज़ का कि मुंबईकर के लिए उस स्मशान भूमि का व्यवस्था था. वो जो आरएल की बात थी वो भी मुंबई महानगर पालिका की तरफ से आया हुआ प्रस्ताव था. अगर इस प्रस्ताव के ऊपर वो लोग पोल मांगते तो इसका मतलब उनका इंटेंशन क्लियर दिखाई दे रहा है. उनको सिर्फ इंटरेस्ट है अंडरस्टैंडिंग में. बट मैम इंक्वायरी तो लगी नहीं है चेंबूर केस में.
आपकी डिमांड नहीं बिल्कुल लगी है। मैंने कॉरपोरेशन में ये मुद्दा उठाने के बाद जो पहले का अहवाल आया था उसमें रास्ते के अधिकारी और गार्डन के अधिकारी को निर्दोष किया था, लेकिन कॉरपोरेशन के चर्चे के बाद मतलब हम लोग ही बैठे थे महायुति के भारतीय जनता पार्टी और शिवसेना के नगर सेवक, हम लोग वहाँ पे बैठे थे और वहाँ पे वो चर्चा हो गई। उसके बाद में उद्यान अधीक्षक के जो अधिकारी है उनको निलंबित किया गया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।